नमस्कार. आज आपण पफ बाईचं कटिंग शिकणार आहोत. फक्त वरच्या बाजूला शोल्डर जवळ चुन्या घेऊन कशा पद्धतीने पफ करायचं, बाकी खाली प्लेन तर कशाचं कटिंग करायचं ते बघणार आहोत. त्यासाठी इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे. याच्यात आपण ही लांब बाही शिकणार आहोत. खूप लांब पण नाही आणि खूप छोटी पण नाही, अशा बाहीचं हे कटिंग करणार आहोत. आता माझी बाही लांबी आहे 7 इंचची. 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केला 8 इंच. अस्तरची बाही असेल तर 1 इंच घ्या, बिना अस्तराची बाही असेल तर 1.5 ते 2 इंच शिलाई मार्जिन आपल्याला ऍड करायचं आहे. आणि हे घडीच्या बाजूला आपल्याला कधी पण बाहीची लांबी टाकायची आहे. लक्षात घ्या, मी इकडे बाही लांबी अधिक शिलाई मार्जिन ऍड केलं. त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचं छातीचा चौथा भाग. आता हे 28 छातीच्या मापाचं आहे, त्यामुळे छातीचा चौथा भागाला 7 इंच हे अंतर खाली जोडून घेते. फक्त शोल्डरच्या ठिकाणी वरती खूप सुंदर हिला चुन्या येतात. मग हे जे आपण 7 इंच अंतर घेतलेलं आहे त्याचं मध्य करणार आहोत आणि मध्यापासून आपल्याला हा 3 इंचाचा बॉक्स बनवायचा आहे. त्याचे समान 3 भाग करायचे, पट्टीने जोडून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला आता हा पफ घ्यायचा. पफ घेण्यासाठी वरती कपडा एक्स्ट्रा लागतो. मग तुम्हाला पफ किती उंच हवाय त्यानुसार आपल्याला इकडे अंतर वाढवायचं. आता माझा पफ थोडा जास्त उंच आहे, त्यामुळे मी इकडे अंतर घेतलेलं आहे 3 इंच, 3 किंवा 3.5 इंच. मी आता इथे 3.5 इंचचं इथे वरती कपडा सोडलेला आहे. मग आकार द्यायचा कसा हे बघूया. मग ह्या पॉइंट पासून मी इकडे 1.5 इंचाचं मार्किंग केलं, इकडे फिटिंगच्या बाजूकडे 1.5 इंचाचं मार्किंग केलं आणि मग आपल्याला हा बाहीचा आकार द्यायचा. बाहीचा आकार देण्याची पद्धत अगदी सोपी आहे. हे अशा पद्धतीने बाहीचा आकार द्यायचा. हा झाला मागच्या बाजूचा आकार आणि हा पुढच्या बाजूचा आकार. हा अशा पद्धतीने. आता याचं कटिंग करून दाखवते. पहिले दंडघेराचं माप टाकूया. दंडघेर अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. हे इथे माप झालं, हे इथे पट्टीने जोडून घेऊया. पूर्ण दंडघेराच्या निम्म अधिक 2 इंच शिलाई मार्जिन असं आपल्याला माप घ्यायचं आहे. आता याचं कटिंग करूया. बाही जोडण्याची पद्धत पण खूप सोपी आहे. चुन्या कुठे घ्यायच्या हे पण सांगते. घडी उघडून घ्यायची आणि मग आपल्याला हा एक आकार कट करायचा आहे. ही जी बाजू आहे ही ब्लाउजला पुढच्या बाजूला जोडायची आणि ही बाजू मागच्या बाजूला जोडायची. आता ज्यावेळेस आपल्याला चुन्या घ्यायच्या, जिथून आपण वरती कपडा वाढवलेला आहे तिथे नॉच देऊन घ्यायचा. ज्या ठिकाणी आपण कपडा वाढवलेला आहे वरती 3.5 इंच त्या ठिकाणी नॉच दिला, म्हणजे आपल्याला ह्या ठिकाणी ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत एवढ्याच भागात चुन्या घ्यायच्या. म्हणजे अंगात घातल्यानंतर बरोबर हा पफ असा शोल्डरच्या ठिकाणी उंच तरंगतो आणि बाही जोडायला कुठेही कमी पडत नाही. सेम अशाच पद्धतीने ह्या बाहीचं कटिंग करा आणि एवढ्याच भागात चुन्या घ्या. खाली चुन्या वगैरे नाही, खाली अगदी प्लेन आपलं फिटिंग असणार आहे. तर सेम अशाच पद्धतीने तुम्ही हे पफ स्लीव्हचं कटिंग करा. फुग्यावाली बाही पण याला असं म्हणतात, किंवा वरती फक्त शोल्डर जवळ याला चुन्या येणार आहेत. अजून काही तुमची अडचणी असेल तर कमेंट करा. धन्यवाद.